महावितरणच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध वेताळ बांबर्डे गावातील नागरिकांनी आज ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत उपकार्यकारी अभियंता यांना धारेवर धरले। स्मार्ट मीटर घरमालकाच्या परवानगीशिवाय बदलू नये, जीर्ण वीज वाहिन्या आणि पोल बदलणे, अवाजवी येणारे वीज बिल या विषयांवर उपकार्यकारी अभियंता राजेंद्र कामथे यांची सूचना केल्या। तसेच आधी स्मार्ट काम करा आणि नंतर स्मार्ट मीटर बसवा असा सल्लाही महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला। आज वेताळ बांबर्डे ग्रामस्थांच्या वतीने आमचं शिष्टमंडळ उपकार्यकारी अभियंता ओरोस यांना भेटण्यासाठी आलं होतं। त्याचं प्रामुख्याने जे काय होतं की स्मार्ट मीटरच्या संदर्भात जे काय बदलण्याचं काम धोरण महावितरणने चालू केलेलं आहे, याच्यामध्ये थेट ग्राहकांना कुठलीही कल्पना न देता थेट स्मार्ट मीटर लावले जात आहेत अशा काही ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या। तर या संदर्भात आम्ही चर्चा केली। याच्यामध्ये एक भयंकर अशी बाब दिसून आली की लोकांना कुठल्याही प्रकारची कल्पना नाही आणि महत्त्वाची विषय म्हणजे जे काही शासनाचं धोरण आहे नुसतं स्मार्ट मीटर बसवणं असं धोरण नाही, तर पायाभूत सुविधा सुद्धा तेवढ्या स्मार्ट करणं अशा पद्धतीचं धोरण त्यांच्या सर्क्युलरमध्ये आहे। परंतु महावितरणचे हे सगळे लबाड अधिकारी फक्त स्मार्ट मीटर बसवण्याकडे त्यांचं कल आहे, परंतु पायाभूत सुविधा जो काही आमूलाग्र बदल घडणं आवश्यक आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत। तर या संदर्भात आम्ही त्यांचं लक्ष वेधलेलं आहे आणि ग्रामस्थांच्या वतीने आम्ही जाहीर आवाहन महावितरणला आज दिलेलं आहे की आमच्या गावातील ज्या काही 30-35 वर्षापूर्वी ज्या काही वीज वाहिन्या जोडलेल्या आहेत, आज त्या जीर्ण झालेल्या आहेत, तर त्या प्रथमतः बदला आणि आमच्या गावातले सगळे मीटर स्मार्ट करा अशा पद्धतीचं आवाहन आम्ही आज महावितरणला केलेलं आहे। दुसरी जो विषय आहे व्होल्टेज ड्रॉपिंगचा, व्होल्टेज फ्लक्च्युएशनचा विषय आहे, तर त्या समस्यांकडे सुद्धा गांभीर्याने बघा अशा पद्धतीचं आम्ही सूचना आज या ठिकाणी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केलेली आहे। 8 दिवसात त्याची पूर्तता नाही झाली तर ग्रामस्थांच्या वतीने मोठं जन आंदोलन आम्ही गावामध्ये या संदर्भात उभारणार आहोत।